ठाणे पूर्वेतील मंदिरस्थरण प्रकल्प पांढरा हत्ती ठरल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला। 120 MLD क्षमतेचा हा प्रकल्प सध्या फक्त 5 MLD पाणी शुद्ध करत असून अपेक्षित उत्पन्न शून्य आहे। उलट महापालिकेला दरवर्षी सुमारे 10 कोटी रुपये कंत्राटदाराला द्यावे लागत आहेत। प्रकल्प उभारणीतील विलंब, कार्यक्षमतेचा अभाव आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हा विषय आता चर्चेत आला आहे। सांडपाण्यातून शुद्ध पाणी तयार करून ते विक्रीसाठी वापरण्याचा उद्देश अपयशी ठरल्याचं आमदार संजय केळकर यांचं म्हणणं आहे। तसंच प्रक्रियेतून निर्माण होणारा गाळ नाल्यात टाकल्याने पर्यावरणाला देखील धोका निर्माण झाला असल्याचं श्री केळकर यांनी म्हटलं आहे। ठाण्याला जे मलनिस्सारण केंद्र आहे, हे केंद्र जे आहे ते खूप आधी वर्षापासून त्यांनी सुरू केलं। त्या ठिकाणी PPPच्या तत्वावर ते एका एजन्सीला दिलं। आज मी आणि आमदार निरंजन डावखरे यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर लक्षात आलं की 120 MLD पाण्याची कॅपॅसिटी त्या केंद्राची आहे। त्या ठिकाणी 58 MLD देखील जे त्या सिस्टीममधनं यायला पाहिजे ते येत नाही आहे आणि फक्त 5 MLD पाणी जे आहे ते प्युरिफाय होऊन तयार आहे। ते देखील आत्ता विक्रीची व्यवस्था काही नाही आहे। आता ही काही परिस्थिती योग्य नाही आणि ठाणेकरांना देखील मारक आहे। यासाठी केंद्र सरकारने यांना 90 कोटी रुपयाचा दंड ठोठावले 2 वर्षापूर्वी। जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जावर 9 कोटी रुपये व्याज भरायला लागतंय। महापालिका म्हणते त्यांनी भरायला पाहिजे आणि ते म्हणतात की यांनी भरायला पाहिजे। अशा प्रकारची टोलवाटोली आहे आणि 1 रुपया पाणी देखील याची विक्री होत नाही आणि त्याच्यामुळे हा एक प्रकारचा आत्महत्याचा व्यवहार आहे। याच्यामध्ये अनियमितता आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि अशा प्रकारे दरवर्षी 10 कोटी रुपये आम्ही त्या एजन्सीला देतो, पण आमच्या हातात काहीच लागत नाही। हे पाणी जे आहे ते MIDCला विकलं पाहिजे, बगीच्यांना त्याचा वापर झाला पाहिजे। तिथे कन्स्ट्रक्शनची कामं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरात चालली आहेत, त्याच्याकरता वापरता येऊ शकतं। अनेक प्रकारे त्याची विक्री होऊ शकते। रिसायकलिंग झाल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग केला पाहिजे, पण आज 1 सुद्धा रुपयाचा होत नाही। हे पाणी खाडीत सोडलं जातं आणि त्याच्यामुळे आम्ही व्हिजिट केली। याचा जाब जो आहे तो ठाणेकरांना यांना द्यायला लागेल।